पण ते 4 ते 5 होते. आता आत्ताचं हे टायमिंग मला डेली जमू शकतं म्हणून घेतलं. तुम्ही म्हणजे जॉईन करू शकता, काही इश्यू नाही त्या टायमिंग. ही बॅचला आता तुम्ही बसता ना? आता झाली त्या? ओके, ठीक. कंटिन्युअस तुम्ही बघा 7:30 ते 8:30 8:15 पर्यंत. जास्त आपण वाढवणार नाही. मग आज बसू शकता किंवा उद्या ऑनलाईन करू शकता तसं विचार. ओके. कालच्या सेशनला कालचं जे सेशन झालेलं आहे त्याचं ओव्हरऑल PDF काही नोट्स जे आहेत ते टेलिग्राम चॅनल आहे. हो, अच्छा. राईट फ्रॉम बेसिक फर्स्ट जो काही चॅप्टर कालचा झाला तो टेलिग्रामला स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन बाय उमेश. Okay, online, am I audible to all? Fine. Okay. Used to use केलं सेंटेन्स मध्ये कधी? I use. हां एक्झॅक्टली. यूज गेलेलं. यूज टू कोणत्या जागी यूज केलं? कुठल्या मेनली? Okay. Used to is a replacement of which word? नहीं. काय? टेन्सेस पासून सगळं कवर. विजिबल हे आजचं सेशन आहे. ओके. एक आहे ते पास्ट टेन्स मध्ये जनरली यूज टू इज यूज्ड to indicate or to tell about your past habit. Okay. जसं की I used to wake up early morning when I was working first shift for 1 hour. Okay. I used to wake up. Okay. Used to नंतर जे काही वर्ब असेल त्याचा फर्स्ट फॉर्म. जसं की used to ही रिप्लेसमेंट आहे वुडची. डायरेक्ट रिप्लेसमेंट ऑफ वुड. ओके. जसं की आता I would go to gym early morning this summer vacation.
ओके. आय वुड गो टू जिम अर्ली मॉर्निंग. इथं आय वुड च्या ऐवजी डायरेक्ट रिप्लेसमेंट आय यूज टू गो टू जिम अर्ली मॉर्निंग. ओके. आय यूज टू वोक अप. कारण टू ऍड केल्यामुळं वर्बचा फर्स्ट फॉर्म मॅन्डेटरी. जसं की आता वेक वर्ब. वेकचा पास्ट टेन्स वोक, पास्ट पार्टिसिपल पण वोक. ओके. आय वेक अप मोस्टली फ्रेझल वर्ब्स आहेत काय काय. जसं टू मेक अप द थिंग्स, टू पिकअप, टू ड्रॉप डाऊन, ओके, टू स्टेप अप. तसं सेम वेकअप. ओके. आय वेकअप प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स. हा जनरली सिंपल प्रेझेंटच यूज केला जातो. सिंपल प्रेझेंट टेन्स कधी यूज केला जातो? ज्यावेळी इट्स अबाउट युअर रेग्युलर हॅबिट और युनिव्हर्सल ट्रूथ्स. जसं सन शाइन्स इन द वेस्ट, ईस्ट. ओके. हे युनिव्हर्सल ट्रूथ. अर्थ रिव्हॉल्व काय आहे? रिव्हॉल्व की रिव्हॉल्व्स? मला हे म्हणायचं की इथं यस प्रिफिक्स ॲफिक्स यूज केलंच पाहिजे. ओके. यस प्रत्यय लागलाच पाहिजे. का? कारण इथं सन कन्सिडर्ड ॲज इट. आणि इट ही प्रेझेंट टेन्स आहे. हा प्रेझेंट टेन्स आहे. ही शी इट थर्ड पर्सन. तर त्यावेळी आपण यस लावतो. जसं ही गोज टू द जिम. सेम वे शी रन्स फॉर अ मॅरेथॉन. इट शाइन्स इन द ईस्ट. सो सन शाइन्स. जसं आता मी बोलताना कधी कधी टीचर लोक म्हणतात की एफर्ट मॅटर्स. पण जर कोणी एफर्ट्स मॅटर्स म्हणलं तर चुकीचं आहे. तिथं मॅटर. हे एवढ्या बारकाईने जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्टडी केला तर हा टेन्स चुकणार नाही. सगळ्यात अवघड प्रेझेंट टेन्सच थर्ड पर्सन मध्ये. ओके. क्लिअर आहे? सेम वे ऑनलाईन क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. त्यामुळं सिंपल प्रेझेंट टेन्स और प्रेझेंट टेन्स युनिव्हर्सल ट्रूथ्स. ओके. रेग्युलर हॅबिट्स. ओके. तसं आय गो टू लायब्ररी डेली. ओके. आय एम गोइंग टू लायब्ररी डेली असं आपण म्हणत नाही. म्हणणं चुकीचं. ओके. सेम वे सनचं जसं सांगितलं. ओके. आपल्याला आता पास्ट टेन्स मध्ये यायचं. ऍक्च्युअल मध्ये वुड हा पास्ट टेन्स आहे विलचा. शुड हा पास्ट टेन्स आहे शॅलचा. ओके. मिनिंग वेगवेगळे. विल आहे आय विल गो. म्हणजे आय विल गोचं मिनिंग शब्दशः वुड पास्ट टेन्स. विलचा पास्ट टेन्स वुड पास्ट. शॅल फ्युचर, शुड पास्ट. ओके. कॅन प्रेझेंट टेन्स, वुड पास्ट टेन्स. मे प्रेझेंट टेन्स, माइट पास्ट टेन्स. फाईन. तसं आता आय विल गो.
त्याच मराठीतलं मिनिंग मी आता सांगतो जास्त क्लिअर. आय माइट गो जे आहे ते तुमच्या फ्युचर टेन्स साठी तुम्ही नाही बोल. त्याचं जे लिटरल मिनिंग आहे मराठीतलं ते मी आता सांगतो. आय विल गो, मी जाईन. आय वुड गो, मी जात असे. ओके. आय माइट गो, सो जनरली माइट असा यूज होत नाही. आय माइट हॅव गॉन देअर, ही माइट हॅव गॉन देअर. तो तिथे गेलेला असेल. म्हणजे माइट जे काय आहे, माइट गो म्हणजे मी तिथं गेलेली असते असं त्याचं मिनिंग आहे. डायरेक्ट फ्युचर मध्ये आय विल गो, आय माइट गो म्हणजे मी गेलो असतो तर. पुढचं एक वाक्य आहे त्यामध्ये. आय माइट गो बट आय कुडंट गो, आय कुडंट हॅव गॉन. त्यामुळं हे जे पास्ट टेन्स आहे तिथले ते मोस्टली परफेक्ट टेन्स मध्ये यूज होतात. परफेक्ट टेन्स. आता जनरली तुम्ही बोलताना माइट, वुड, शुड हे सिंपल प्रेझेंट मध्ये यूज नाही करत. ओके. आय वुड गो पास्ट टेन्स मधली एखादी गोष्ट. आय वुड गो देअर म्हणजे मी तिथं जात असे. आय वुड गो टू जिम, मी जिमला जात असे. आय वुड गो टू वर्क, जात असेल नाही, असे असे असेल म्हणल्यावर फ्युचर. असे म्हणजे पास्ट टेन्स. म्हणजे जे शुद्ध मराठी आहे दिस हिंदी मेरा थोड़ा इश्यू है. स्टिल विल ट्राय. या स्टूडेंट्स विल टेल हिम इन हिंदी. ओके. आय विल गो, मी जाईन. हिंदीमध्ये मैं जाऊंगा. आय वुड गो, मी जात असे. मैं जाता था. ओके. सो दॅट्स द लिटरल मिनिंग. विलचा पास्ट टेन्स वुड आहे हे आता इथं तुम्हाला कन्फर्म झालं. ओके. जाईल नाही, मला तिथं जायला आवडेल थोडक्यात. ज्यावेळी तुम्हाला एखादं कोणी इंटरव्ह्यू मध्ये सुरुवात करताना आय वुड लाईक टू टेल अबाउट माय सेल्फ ही सुरुवात आहे प्रत्येकाची. हा, मी माझ्याबद्दल सांगेन असं नाही. मला माझ्याबद्दल सांगायला आवडेल, आवडला असतं असं आपण म्हणतो ना कधी कधी मराठीत. नाही नाही, आवड नाही, आवडले लाईक आहे. सांगायला आवडलं असं लिटरल मिनिंग आहे. पण मी सांगेन माझ्याबद्दल, मी सांगेन असं की. ओके. म्हणजे सांगितलं असतं, केलं असतं असं काही मराठीतले काही वर्ड आहेत बरोबर. मी असतो तर हे असं केलं असतं, हे असं केलं असतं म्हणजे आय माइट हॅव गॉन म्हणजे मी तिथं गेलो असतो. आय माइट हॅव संग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं म्हणलं असतं. आय माइट हॅव गॉन किंवा आय माइट हॅव संग जे काय आहे ते मी गाणं म्हणलं असतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माइंड मध्ये फ्युचर मध्ये करायची गोष्ट पण सांगायची आहे ती पास्ट मध्ये. जसं मराठी बोलताना पण आपण असंच बोलतो बरोबर. तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की सेम वे वुड जे आहे रिप्लेसमेंट यूज टू ने झाली. ओके. आता ह्याच्यामध्ये यूज टू मध्ये दोन मिनिंग आहेत. एक यूज टू पास्ट टेन्स मधल्या गोष्टी, बी चा फॉर्म प्लस यूज टू. दोन्ही सेंटेन्स राईट आहेत. दोन्ही ऐकलेत नाही ऐकले. यूज टू नाही.
मराठीत आता बरेच जण डिस्कशन करताना मराठीत बोलताना काही लोक इंग्लिश बोलतात, त्यातला हा एक वर्ड. मी या सगळ्या गोष्टींना यूज टू झालो. यूज टू म्हणजे ही गोष्ट रोज घडतीये, मी या सगळ्या गोष्टींना यूज टू झालो. यूज टू म्हणजे रोज रडे जसं ते आहे ना गोष्ट, त्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी डेली होतात आणि मी त्याला यूज टू आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जनरल ह्या सगळ्या गोष्टी मी डेली पाहतो, किंवा एखादी सतत करणारी जी गोष्ट आहे आणि तुम्ही त्याला अडॅप्ट करता त्या गोष्टीला. जसं की आय एम यूज टू वेकिंग अप अर्ली, म्हणजे मी डेली मॉर्निंगला लवकर उठतो, या गोष्टीला यूज टू आहे, म्हणजे मी ही गोष्ट डेली करतो. ओके, म्हणजे ही प्रेझेंट टेन्स. टोटल टेन्स वेगळा आहे, प्रेझेंट टेन्स. आता दुसरं, आय यूज टू वेकअप अर्ली. पहिलं वाक्य काय होतं? आय यूज टू वेकअप अर्ली वेन आय वॉज वर्किंग इन द फर्स्ट शिफ्ट फॉर वन ऑफ द कंपनी. म्हणजे ही गोष्ट मी प्रेझेंट मध्ये सांगतोय का पास्ट मध्ये? बिकॉज आय वॉज. सेम वे आय यूज टू वेकअप अर्ली and not anymore in present. पूर्वी लवकर उठायचो, आत्ता नाही. Not anymore now. That is why it is past tense. It's past tense. आणि हा प्रेझेंट टेन्स. ओके, काही सेंटेन्सेस बघूया, जास्त लक्षात येईल. आय यूज टू प्ले सॉकर एव्हरी वीकेंड बट नाव आय डोंट. म्हणजे मी पास्ट मध्ये खेळायचो, आत्ता नाही. शी यूज टू लिव्ह इन फ्रान्स बट नाव शी डझंट. आत्ता नाही, पास्ट मध्ये ती राहत असे. राईट. आता जर यूज टू, बी यूज टू मीन्स, बी म्हणजे वर्बचा फॉर्म आहे. ओके, आय एम यूज टू वेकिंग अप अर्ली. इट्स नॉर्मल फॉर्म, डेली उठतो. आय एम यूज टू. ही इज यूज टू कोल्ड वेदर, ही डझंट माइंड इट. थोडक्यात त्याच्यासाठी ते नेहमीच आहे. ही इज यूज टू कोल्ड वेदर. ही बेसिक आहे, तुम्हाला हे तुम्हाला वापरता आलंच पाहिजे. बी प्लस यूज टू आणि साधं यूज टू. बी प्लस यूज टू इज अबाउट प्रेझेंट टेन्स, नुसतं यूज टू इज अबाउट पास्ट टेन्स. थोडक्यात आजचं जे काही सेशन आहे ते ही बेसिक गोष्ट आहे आजची. यूज टू इज फॉलोड बाय वर्ब फॉर्म. बेसिक म्हणजे थोडक्यात येतं यूज टू प्ले सॉकर, फर्स्ट फॉर्म आहे वर्ब. आय यूज टू प्ले सॉकर. ही यूज टू रन इन द मॅरेथॉन. She used to sing a song, yeah, when she was in school days. Yeah. She used to. म्हणजे तुम्हाला पास्ट टेन्स मधल्या कुठल्या गोष्टी सांगायच्या असतील तर वुड नंतर डायरेक्ट तुम्ही यूज टू ऍज इट इज यूज करू शकता. वुडला रिप्लेसमेंट आहे थोडक्यात. हा, she would sing in the school when she was in 7th standard. जनरली वुडच यूज करतात, पण यूज टू माहिती पाहिजे. यूज टू माहिती पाहिजे. आय यूज टू गो देअर थोडक्यात. आणि आय एम यूज टू दिस. आय एम यूज टू डुईंग ऑल दिस थिंग्स. हे पण रिअल वाक्य, म्हणजे यात कुठलं ग्रॅमॅटिकल करेक्शन नाही. आय यूज टू, हा, ती पास्ट टेन्स मधली गोष्ट आहे जी वुड यूज करून तुम्ही सांगितली, पण त्याच्याऐवजी यूज टू यूज करू शकतो. ओके, एक मला वाटतं एक सेशन घेतलं होतं, त्यामध्ये एक वाक्य होतं ते बघूया. पास्ट टेन्स टोटल. हे जे वाक्य आहे यातून आणखी लक्षात येईल. आय एम यूज टू किलिंग स्नेक्स वर्सेस आय एम यूज टू गोईंग
और आता त्यावेळी आय वुड किल स्नेक्स, आय यूज टू किल स्नेक्स आणि आय एम यूज टू किलिंग स्नेक्स. दोन्ही मधला डिफरन्स कळाल? एक आहे ती जनरल ऍक्टिव्हिटी. ओके, ठीक आहे. या वाक्यात मला वाटतं जास्त क्लिअर होईल. आय एम यूज टू किलिंग स्नेक्स ही माझ्यासाठी जनरल ऍक्टिव्हिटी. हे जे काही सर्प मरतायत ते माझ्यासाठी डेलीची घटना आहे. ओके, बट आय यूज टू किल स्नेक्स पास्ट मध्ये, बट नॉट एनी मोर नाव. इन द पास्ट आय हॅव किल्ड मेनी ऑफ स्नेक्स बट नॉट एनी मोर इन द प्रेझेंट. एवढा स्मॉलर डिफरन्स आहे दोन्ही. त्यामुळं वर्कची जागा इकडे तिकडे झाल्यानंतर पूर्ण मिनिंग चेंज होऊ शकतं. त्यातलं एक उदाहरण. ओके, फक्त हे सेंटेन्स कन्स्ट्रक्ट कसं करणार? आय एम जर यूज टू पुढचं वाक्य वापरलं तर डायरेक्ट आय एन जी प्रत्यय लागेल वर्ब. जसं की आय एम यूज टू प्लेइंग क्रिकेट, म्हणजे मी डेली खेळतो. प्रेझेंट टेन्स, जनरल ऍक्टिव्हिटी लक्षात ठेवा. आणि आय यूज टू प्ले क्रिकेट म्हणजे ही पास्ट टेन्स, पास्ट मधली गोष्ट जी आता नाही घडत. ओके, हे लक्षात ठेवायचं. दुसरं जरी जे काय ते पास्ट टेन्सचं कन्स्ट्रक्शन कसं आहे? आय वेंट टू स्कूल, आय प्लेड क्रिकेट, आय सॅंग अ सॉन्ग, आय वॉच्ड अ मूवी आणि आय युज्ड आहे. आय एम यूज नाही. त्यामुळे हा सिंपल पास्ट टेन्स. हे लक्षात ठेवायचं. आय यूज टू किल स्नेक्स. क्लिअर आहे? आता या अशा छोट्या छोट्या या गोष्टीतून म्हणजे लक्षात येईल हळूहळू. जसं काय आता फार मोठं नको. क्लिअर आहे बऱ्यापैकी ऑनलाईन जे जॉईन आहे? ओके, एनी डाऊट स्टील? या सगळ्या सेशनचे पीडीएफ आणि रेकॉर्डिंग तुम्हाला देत राहील, पण हे क्लिअर करा जरा. ओके, वुड्स या. आय यूज टू किल स्नेक्स, डायरेक्ट आय वुड किल स्नेक्स. जसं म्हणजे मी स्नेक्स किल करत असे, पास्ट मधली गोष्ट घटना असे 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 असेल असे. नाही नाही नाही, फ्युचर नाही. इट्स अ पास्ट टेन्स. आय वुड लाईक टू कम फॉर अ कॉफी म्हणजे मला तिकडे यायला आवडलं असतं. असतं हा पास्ट टेन्स. बोलताना पण फ्युचर मधली गोष्ट बोलतो, पण मराठीतलं कन्स्ट्रक्शन पास्ट आहे. मला आता हे बोलायला आवडलं असतं, हे फ्युचर आहे. असतं इज अ पास्ट टेन्स. पण तुम्ही घटना कधी करणार आहे ते फ्युचर. सेम वे. When we are using these words in English conversation, so what we are trying to convey them, what message we are conveying them, like I would have came there. I would have come there. Yeah. I would have like to do these things. I would have. So it doesn't indicating the future tense, or we are conveying them the message that yes, I would have came there. I would have. All have if you all have present over there, or if you all will come, I would come there. Something like this. एक आहे आय वुड नंतर जर हॅव यूज केलं तर मिनिंग चेंज. तर हॅव इज ऑल अबाउट परफेक्ट टेन्सेस. ओके, आय वुड हॅव कम देअर म्हणजे मी तिकडं आलो असतो, ना की मी तिकडे येईल. मराठीतलं मी सांगतो. दोन लोक बोलतायत.
आय विल कम ही सिंपल मराठी, सिंपल इंग्लिश आहे. आता मराठीत पण दोन आहेत, एक शुद्ध एक नेटिव्ह मध्ये, बरोबर. मला तिकडे मला हे करायला आवडलं असतं. आता हे ऍज इट इज जर कोणी वाक्य लिहिलेलं ऐकलं तर त्याला वाटेल हे कन्स्ट्रक्शन पास्ट मध्ये, पण गोष्ट होतीये कधी, त्याला करायची आहे ना ती गोष्ट, पण बोलायची ती एक ऍक्ट हे आहे, त्याची पद्धत आहे थोडी. सेम वे इन इंग्लिश. आय वुड हॅव कम देअर म्हणजे हे तुम्हाला फ्युचर बद्दल सांगायचंय, पण कन्स्ट्रक्शन ऍक्च्युअल पास्ट. आणि पास्ट काय, कारण हॅव यूज केलाय ऑलरेडी, तो समजा हॅड केला असता तर तो पास्ट झाला असता, पण जनरली वुड नंतर हॅड कधी यूज नाही करत. हॅव नंतर कायम थर्ड फॉर्म वापरायचं कधी. आय वुड आहे, आय वुड प्ले सॉकरचा अर्थ काय? मी सॉकर खेळत असे मराठीतलं. म्हणजे मैं सॉकर खेळता था. हा, खेळतात खेळतात. शूड कशासाठी यूज केलं जातं जनरली, कधी ऐकलंय तुम्ही? म्हणजे नेहमी शूड कधी यूज करतो? शूड केलं पाहिजे. ती गोष्ट मॅन्डेटरी असेल, करायचीच आहे. ऑब्लिगेशन मॅन्डेटरी आहे तिथं शूड यूज केलं जातं. ओके, यू शुड, हा तेच, त्यातले थोडे छटा आहे, 2-3 शेड्स आहेत. ओके, यू शुड गो देअर, तू तिथं गेलं पाहिजे. ओके, त्याच्या पुढची अर्जन्सी आहे ती शूडच्या ऐवजी जसं वुडला यूज टू आहे रिप्लेसमेंट, तशी शूडला ऑट टू रिप्लेसमेंट. ओके, ऑट टू म्हणजे ही गोष्ट केलीच पाहिजे. ओके, कधी कधी मराठीत म्हणतो ना गत्यंतर नाही, आता गेलंच पाहिजे, यू मस्ट. त्यामुळे शूड नंतरच ऑट टू नंतर मस्ट, मस्ट नंतर त्यामुळे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते यातलं तुम्हाला डिसाईड करायचं की काय अर्जन्सी. सिंपल असेल यू हॅव टू गो देअर, सिंपल, तुला तिथं गेलं पाहिजे. यू शुड गो देअर, तुला तिथं गेलंच पाहिजे. आणि यू मस्ट गो देअर, तुला तिथं जाण्याशिवाय पर्याय नाही, वेन देर इज नो ऑप्शन लेफ्ट. त्यामुळे तुम्ही इन जनरल बोलताना हॅव टू यूज करू शकता. यू हॅव टू गो देअर, ही हॅज टू गो देअर, तिथं त्यानं गेलंच पाहिजे. I had to work hard to make my dreams come true. त्यावेळी मला कष्ट करायला लागलं बरंचसं, माझी स्वप्न सत्यात उतरवायला. आय हॅड टू वर्क हार्ड म्हणजे मला प्रचंड कष्ट घ्यायला लागले त्यावेळी. आय हॅड टू वर्क हार्ड ही बोलायची पद्धत आहे त्या गोष्टी. ओके, हे पास्ट टेन्स, हा पास्ट टेन्स आणि परफेक्ट वन, पास्ट परफेक्ट. आता इथं टू यूज केल्यामुळं पुढचा जो वर्ब आहे त्याचा फर्स्ट फॉर्म यूज करा. फर्स्ट मॅन्डेटरी आहे. आय हॅड टू डू दिस, आय हॅड टू वर्क नाही होत. का नाही होत सांग, इथं मध्ये टू यूज केल्यामुळे गडबड. आय हॅड वर्क म्हणू शकता पास्ट परफेक्ट टेन्स, पण आय हॅड टू म्हणल्यानंतर परत वर्क.
काय work. आय हॅड वर्क असं म्हणायचं. टू नंतर रॉंग. आता ह्याच्या पुढचं सांगतो. तर आय हॅड टू जर कॅन्सल केलं तर आय हॅड वर्क, मला काम होतं, हे मिनिंग झालं. म्हणजे इथं जे वर्क वर्ब फॉर्म मध्ये होतं ते इथं नाऊन झालं. नाऊन म्हणजे ऍक्च्युअल काम होतं माझ्याकडे. आय हॅड अ वर्क दॅट टाइम वेन यू हॅड केम देअर. म्हणजे आय हॅड अ वर्क, आय हॅड टू वर्क म्हणजे मला काम करायला लागत होतं. सेम. तर हे आणखी क्लिअर होईल ज्यावेळी. आता एक साधा प्रश्न, प्रॅक्टिसचं स्पेलिंग हे आहे की हे? कन्फ्युजन होतं वर्क. बऱ्याचदा. प्लीज रिपीट. पार्डन. हे फर्स्ट, सेकंड वन असेल सर. सेकंड. सगळ्यांचं गिव्ह ओपिनियन ऑनलाईन. काय वाटतं नक्की, फर्स्ट की सेकंड? सेकंड. असं वाटत नाही की दोन्ही यूज केलंय सगळ्यांनी लिहिताना? सीई पण यूज केलंय, कधी कधी एस ई पण केलंय ना. ते चूक नव्हतं ना बरोबर, असं वाटतं की चूक कधीच नव्हतं. सीई दोन्ही करेक्ट आहे. ओके, याचं थोडं जरा क्लिअर होईल. यूके आणि यूएस. ओके, यूएस मध्ये प्रॅक्टिस हे आहे ती प्रोसिजर ऑफ डुईंग समथिंग, नाऊन आहे प्रॅक्टिस. आणि यूके मध्ये प्रॅक्टिस एस ई वर्ब आहे. आणखी क्लिअर होईल. प्रॅक्टिस ॲज अ नाऊन, आय वेंट टू द लोकल मेडिकल प्रॅक्टिस टू सी अ डॉक्टर फॉर माय थ्रोट इन्फेक्शन. इथं प्रॅक्टिस ॲज अ नाऊन आहे. नक्की काय प्रॅक्टिस आहे मेडिकल मध्ये, की मला थ्रोट इन्फेक्शन झालंय ते दूर करायला काय नक्की पद्धत आहे? पद्धत म्हणजे नाऊन यूज केलं, प्रॅक्टिस सीई. ओके. सेकंड, प्रॅक्टिस ॲज अ वर्क, प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, डोंट स्मोक इफ यू टेल युअर चिल्ड्रन नॉट टू स्मोक. प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, तुम्ही जे सांगता ते आधी स्वतः करा. थोडक्यात प्रॅक्टिस इथलं जे आहे ते वर्ब. इथं प्रॅक्टिस आहे ते नाऊन आहे. मेडिकल प्रॅक्टिस मधलं नाऊन जे ती पद्धत मेडिकलची ती ॲज अ नाऊन आहे, नाव. इथली जी प्रॅक्टिस आहे ती वर्ब. रेफरन्स मेडिकल प्रॅक्टिस हे नाम आहे, बरोबर. जसं आय हॅड अ वर्क म्हणजे ऍक्च्युअल काम होतं, नाव. आणि आय हॅड टू वर्क, टू लावल्यामुळे वर्ब झालं, कामाचं काम, काम करण्याची क्रिया. ओके. सेम वे प्रॅक्टिस ॲज अ वर्ब, एस ई, आय प्रॅक्टिस द पियानो फॉर 1 hour एव्हरी डे बिकॉज आय हॅव एन एक्झाम नेक्स्ट मंथ. हे जे प्रॅक्टिस आहे ते वर्ब आहे. तेव्हा तुम्ही काय यूज करता, जर ॲज अ नाऊन यूज करायचं असेल तर ते सीई पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल मेडिकल प्रॅक्टिस मधली मेडिकल प्रॅक्टिस जी आहे, जे एक स्वतः डिफरंट नेम आहे की ही प्रॅक्टिस लॉयर जे प्रॅक्टिस करतात ते सगळं सीई. आणि जे आपण प्रॅक्टिस करतोय, खेळण्याची प्रॅक्टिस, स्टडी प्रॅक्टिस, एनिथिंग, दॅट इज अबाउट एस ई. ओके. जसे मोबाईल मधले एस ई आणि सीई मधला डिफरन्स राईट अवे माहिती आहे आपल्याला, आयफोनचे मॉडेल. सेम वे इथं आहे. Suppose as we are saying that it is in US and UK language, बरोबर. right? So over there, when they are explaining something verb or any action over there in US, so they will also use the word as a factor. प्रॅक्टिस CE. सीई. So over there, it is also working as a verb, but in their language. त्यांच्याकडे वर्ब म्हणून प्रॅक्टिस यूजच नाही करत, त्यांच्याकडे दुसरा वर्ड आहे.
तेच म्हणतोय, कारण प्रॅक्टिस SE इथं जो वर्ब आहे UK मध्ये, आता जे सेम त्याचं इथं in when it is a practice SE correct spelling of British English. Okay, correct. In American English CE is used as both noun आणि verb. जे तुम्ही खाली यूज केले हे CE आहे ते अमेरिकन आहे, SE जे आहे ते UK. CE तुम्ही ऍज अ नाउन पण यूज केलं, ऍज अ वर्ब पण यूज केलं. हे जे प्रॅक्टिस आहे SE हे नाउन म्हणून यूज होत नाही, जे UK मध्ये. आपण ऍज अ प्रॅक्टिस, मी प्रॅक्टिस करतोय मेडिकलची MBA ची, तिथं स्पेलिंग SE नाही, ते CE आहे. ओके, त्यामुळे लिहिताना कायम हे लक्षात पाहिजे की तुम्ही जे काही मेल वगैरे रायटिंग करताना ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. जसं ऍडवाइस आणि ऍडवाइज आहे ना, सेम. प्रॅक्टिस प्रॅक्टिस टोटल प्रोनाउन्सिएशन सेम. क्लिअर आहे? ऑनलाईन जे आहेत ते सगळे प्रॅक्टिस दोन्ही UK US. स्टील एनी डाऊट? सेशन जास्त टेक्निकल होत आहे का? मला वाटतं या फेजला आपल्याला हेच इम्पॉर्टंट आहे. हॅड टू, हॅज टू आणि जे काही कन्फ्युजिंग वर्ड आहेत ते क्लिअर झाले पाहिजे. प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. प्रीच म्हणजे सांगणे. प्रीचर वरून वर्ड आहे. प्रीचर म्हणजे प्रीच म्हणजे जनरली हे याच्यामध्ये रिलिजियस मध्ये जे सांगतात धर्मगुरू वगैरे त्यांना प्रीचर म्हणतात. टेन्सेस कालपासून थोडे थोडे चालू आहे. आता बरेच जण नाही हे डेली चालू आहे. डेली आता चालू आहे. काल आम्ही असं डिस्कस करत होतो, तर कधी कधी मी त्यांना बोललं की एक वेळ म्हणजे सगळे इंग्लिश कम्युनिकेशन कसं सुरू होतात, मग टेक्स्ट घेतात, मग थेरॉटिकल करतात, तर थोडं ट्विस्टने घेतलं तर मग जास्ती बेटर राहील. जसं आता 100 लोकांनी आय एम ऍग्री विथ यू हे यूज केलं असेल, पण हे टेन्सेस ज्याचे क्लिअर आहेत तो कधीच हे यूज नाही करत. तो डायरेक्ट आय ऍग्री विथ यू हे म्हणे. आय एम ऍग्री होणार नाही. ऍग्री ऑलरेडी वर्ब आहे, एम यूज केलाय म्हणजे आय एम ऍग्रींग. तिथं ING प्रत्यय आला पाहिजे, जे चुकीचं. ओके, त्यामुळे किती नॉर्मल वाक्य आहे. आय एम ऍग्री विथ यू कुठल्याही मीटिंग मध्ये सर्रास वापरलं जाणार. ओके, त्यामुळं फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स यू विल नेव्हर यूज दिस आय ऍग्री विथ यू. आय एम ऍग्री. ठीक आहे, मग अशी काही गोष्टी आहेत जे लक्षात आल्या पाहिजेत तुमच्या. ही डोंट लाईक कॉफी. करेक्ट करेक्ट काय आहे? ही डोंट लाईक कॉफी. बरोबर आहे. ही डोंट लाईक कॉफी. करेक्ट. ऑनलाईन Doesn't येईल. काय येईल? He doesn't like coffee. ठीक आहे. ही डझंट. कारण ही शी इट माझे पहिलं सेशन स्टार्ट होत होतं 45 लेक्चरच्या आधीच, तेव्हा मी सगळ्यांना एकच क्वेश्चन विचारला होता, हु इज द फर्स्ट पर्सन या क्लासमधलं. फर्स्ट पर्सन मी आणि आपण सगळे. हु इज सेकंड पर्सन, जो मी सोडून तुम्ही जे आहे, तुम्ही सोडून जे मी आहे, म्हणजे यू आणि यू ऑल. आणि थर्ड पर्सन हे सगळे सोडून या क्लासरूम मधले जे काही बाहेरच्या गोष्टी आहेत, ही शी इट आणि दे. आणि ज्यावेळी प्रेझेंट टेन्स असेल त्यावेळी आय असेल, यू असेल, वी असेल, यू ऑल असेल, दे असेल, या सगळ्याला सिमिलर लागेल. दे प्ले, आय प्ले, यू प्ले, शी प्ले. हे शी प्ले ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे काहीतरी चुकतंय. शी प्लेज होणार, ही प्लेज होणार, इट प्लेज होणार. हा सिंपल
प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन असेल आणि सिंग्युलर असेल तर यस प्रत्यय लागेल. जसं मराठीत तसं नाहीये. मी जातो, तू जातो, तो जातो, ती जाते, जे होतंय प्रत्येक लँग्वेज मध्ये हे यस जे काही इथं ऍड केलंय फक्त इंग्लिश मध्ये नाही आहे, सगळ्यामध्ये. जसं मी काल संस्कृत मध्ये म्हटलं, मी भवामी, अहम भवामी जे काय होतं म्हणजे मी घडतो, मी करतो. भवामी म्हणजे करतो, अहम म्हणजे सगळेजण आता लिहित आहेत ना, अंत असते आरंभ त्यामध्ये अहम म्हणजे मी, अहम भवामी. तसं मी आहे तसं ते भवामी जे आहे ते चेंज होत राहतं. जसं मी जातो तसे ती जाते, तो जातो, ते जातात. हे जे चेंज होतंय, जाणे ही जी क्रिया आहे ती चेंज होत जाते. बरोबर, मी जातो, तू जातो, ती जाते, ते जातात. हा सेम वे इथं आहे. इथं जर आणखी सोपं, आय प्ले, आय गो, यू गो, ही, शी, इट. सेम वे, ही डझंट लाईक कॉफी, तर तिथं डोंट येणार नाही. तर आता इथं काय यूज केले, कुठलं वर्ब आहे? डझंट का म्हटलं? आय नुकतंच आहे सर, बट त्याला यस लागले ना. येस, आय डू होणार, वी डू होणार, ही डज येणार, शी डज येणार, इट डज येणार, दे. क्लिअर आहे? दे डू येईल. जसं वी डू आहे तसं दे डू आहे. यू डू, यू ऑल डू. फक्त टेन्सेस तिथपर्यंत सीमित नाही आहे. आता ह्याच्या पुढची जी स्टेप आहे ती, आय प्ले क्रिकेट, आय डू प्ले क्रिकेट, सेम मिनिंग आहे. मी खेळण्याची क्रिया करतो म्हणजे आय डू प्ले क्रिकेट. तुम्हाला आय प्ले क्रिकेटला मी क्रिकेट खेळत नाही असं कन्वर्ट करायचं वाक्य, तर तुम्ही काय म्हणा? आय डोंट प्ले क्रिकेट. बरोबर, त्यासाठी डोंट कशाचं निगेशन आहे? डूच. म्हणून आय प्ले क्रिकेटला पहिला कन्वर्ट करायची फर्स्ट स्टेप, आय डू प्ले क्रिकेट, आय डोंट प्ले क्रिकेट. आता नाही नाही, याचं निगेशन करायला माइंड मध्ये लक्षात आलं पाहिजे की डू सायलेंट आहे. याच्यासाठी सांगितलं की तुम्ही जे काही निगेशन केलं डोंटच, ते तिथं उपलब्ध होतं ऑलरेडी. ज्याचं तुम्ही निगेटिव्ह केलं ते डू तिथं होतं प्ले मध्ये. आय प्ले क्रिकेट मध्ये आय डू प्ले क्रिकेट होतं. नाही नाही नाही, कन्फ्युजन क्लिअर आहे? म्हणजे आय प्ले क्रिकेट मध्ये जसं आय डू प्ले क्रिकेट आहे तसं सेम वे ही प्लेज क्रिकेट मध्ये ही डज प्ले क्रिकेट आहे. इथं पण ही डझंट लाईक कॉफीच्या ऐवजी ही डज लाईक कॉफी होतं, म्हणून त्याला डझंट केलं. ऑर एल्स ही डज लाईक कॉफीच्या ऐवजी ही लाईक्स कॉफी झाला असतं. म्हणजे मला म्हणायचं होतं की ही डझंट लाईक कॉफी म्हणजे त्याला कॉफी आवडत नाही. याचा अर्थ त्याला, त्याचं जे पॉझिटिव्ह वाक्य आहे ते त्याला कॉफी आवडते. त्याला कॉफी आवडते म्हणण्याचे दोन प्रकार आहेत. ही लाईक्स कॉफी एक होईल, नाहीतर मग ही डज लाईक कॉफी. डू ला ईएस प्रत्यय लावून लाईक ऍज इट इज ठेवलं म्हणजे हे दोन्हीचं मिनिंग सेम. हे क्लिअर करा. त्यानंतरचं ते निगेटिव्ह वाक्य, कारण ह्याच्या पुढची स्टेप आहे ती तुम्हाला क्वेश्चन विचारायचे आहेत एकमेकांना. मग ते क्वेश्चन कुठून विचारलं? ही लाईक्स कॉफी, ही डज लाईक कॉफी, डज ही लाईक कॉफी.
ही प्रोसेस आहे स्पीकिंगची. त्याला कॉफी आवडते? त्याला कॉफी आवडते का हा क्वेश्चन झाला. ज्याचा आन्सर काचा आन्सर फक्त 2 शब्दात आलं, येस ऑर नो. सेम वे डज ही लाईक कॉफीचा आन्सर फक्त 2 शब्दात. दिस इज कॉल्ड अ वर्बल क्वेश्चन. आणि ही डज लाईक, ओके, त्याला आवडतं. त्याला आवडतं का? डज ही लाईक, ओके. आणि व्हॉट डज ही लाईक, त्याला काय आवडतं. इट इज अ रेटॉरिकल क्वेश्चन आणि इट इज अ वर्बल क्वेश्चन. त्याच डज ही लाईक ही माहिती पाहिजे आपल्याला, तर व्हॉट लावणार ना, तर व्हेन लावणार, तर व्हाय लावणार. व्हाय डज ही लाईक, त्याला का आवडतं, कधी आवडतं, ओके. ह्या सगळ्या गोष्टी WH तुम्ही कधी ऍड करणार, ज्यावेळी तुम्हाला याचा क्वेश्चन करता आला तर. म्हणून जे काही मी टेन्सेस शिकवतोय आज, ओव्हरऑल ऑन सरफेस असं वाटेल की ते सोपं आहे सगळं, पण त्याचं ज्यावेळी तुम्ही ही लाईक्स कॉफीचं ही डज लाईक कॉफी करायला शिकाल, त्या दिवशी समजेल की ही डझंट लाईक कॉफी कशामुळे होते, कारण तिथे डज प्रेझेंट आहे. डज तिथं प्रेझेंट आहे आणि त्याच डजला तुम्हाला पोझिशन चेंज करायची. डज ही लाईक कॉफी, डज ही लाईक, त्याला आवडते का, हे जे का आहे ते तुम्हाला डज आणि ही चे पोझिशन चेंज करायचे. तसं सेम वे दुसरं एक एक्झाम्पल घेतलं, आय डू वर्क, मी काम करतो. आय वर्क बेसिक, तिथं प्रेझेंट होतं आय डू वर्क. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, आय वर्क, मी काम करतो. मी काम करत नाही याचं काय होईल, आय डोंट वर्क. हे डोंट वर्क कुठून आलं, आयला डू लागतो, डज नाही लागतो. डज फक्त ही शी इट. जे काही इंग्लिश स्पीकिंगचं जे काही चालू आहे 30 दिवसांचा जो काही कार्यक्रम चालू आहे, ते सगळं आता 1 तासाभरात लक्षात आलं असेल की सुरुवात याची प्रॅक्टिस करायची आहे पुढचे जे थोडेफार दिवस, की आय वर्क ते माइंड मध्ये आलं पाहिजे की आय डू वर्क आहे. त्यामुळं आय डोंट वर्क, त्यामुळं डू आय वर्क, मी काम करतो का, आणि व्हॉट डू आय वर्क, व्हॉट डू आय वर्क, तू काय काम करतो, मी काम काय करतो. व्हॉट डू आय वर्क, व्हॉट डू आय डू, व्हॉट डू आय स्पीक, म्हणजे मी काय बोलतो, आणि डू आय स्पीक, मी बोलतो का. व्हॉट डू आय वर्क म्हणजे मी काय काम करतो, मी दुसऱ्याला विचारले स्वतःबद्दल. त्यामुळे हे 4 जर गोष्टी झाल्या क्लिअर, तर मला नाही वाटत की कुठलंच वाक्य तुम्हाला करेक्ट करायला लागेल स्वतः. तर जे काही प्रवास आय गो पासून स्टार्ट होतोय, ते आय विल हॅव बीन गोइंग टू मुंबई बट आय कुडंट गो, म्हणजे राईट फ्रॉम आय गो पासून आय विल हॅव बीन गोइंग टू मुंबई बट आय कुडंट गो. आय गो सिंपल प्रेझेंट टेन्स, तिथं पासून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहिल्याचं मिनिंग आहे आय गो, मी जातो. आय विल हॅव बीन गोइंग टू मुंबई, मी मुंबईला जात आलेलो असेन. बट आय कुडंट, म्हणजे पण मी जाऊ शकलो नाही. त्यामुळे जी काही कॉम्प्लेक्सिटी तुम्ही आणाल तुमच्या बोलण्यात, ती सगळी टेन्सेस वरती अवलंबून, बाकी कुठंच. त्यामुळे कन्स्ट्रक्शन वाक्याचं आय गो पासूनच सुरुवात करायची. सेम वे आय वर्क, आय गो, आय डू गो, डू आय गो, मी जातो का,
आणि व्हेन डू आय गो, मी कधी जातो. सेम वे आय गोच्या ऐवजी ही गोज, ही डज गो, डज ही गो, व्हेन डज ही गो. की तुम्हाला तिथल्या इथं गणितासारखं फिरवता थोडं, हे टोटल कॅल्क्युलेशन आहे सगळं. तुम्हाला कन्स्ट्रक्शन प्रॉपर बसवायला. या ओव्हरऑल सेशनवरून एवढं लक्षात आलं की तुम्हाला राईट पाथवरती मला घेऊन जायचं सगळ्यांना. एवढं नक्की लक्षात आलं. ह्याचीच प्रॅक्टिस पुढचे 30 दिवस होईल. आता मला नाही वाटत काही डाऊट आहे. जे काय तुम्ही डेली बोलत होता त्याचीच मी कोड करून सांगितलं की व्हेन डज ही गो, हे तुम्ही म्हणत होता ऑलरेडी की तो कधी जातो. पण त्या व्हेन डज ही गोचा जिथं काय जन्म झालाय तिथपर्यंत मी घेऊन गेलो की ही गोज, ही डज गो, ही डझंट गो, और डज ही गो, व्हेन डज ही गो, वाय डज ही गो. त्यामुळे इथून पुढे तुम्ही डज नंतर परत ईएस आयुष्यात कधी लावणार, कारण डजचा अर्थच ईएस. क्लिअर आहे. त्यामुळे आजचं सेशन थोडंफार जास्त टेक्निकल वाटलं असेल, अवघड वाटलं असेल, पण हेच आपल्याला पुढे करायचं. त्यामुळे सगळे यानंतर जे काही कॉन्व्हर्सेशन होईल त्यामध्ये ग्रामॅटिकली रॉंग वाक्य कोण वापरणार, काही सुचलं नाही तर चालेल पण चुकीचं सुचू नये असं माझी इच्छा आहे. आणि आपण आजपर्यंत शांत का होतो, कारण आपल्याला असं वाटत होतं की ग्रामॅटिकली ते चुकेल का कुठल्याही जीडी मध्ये किंवा कधी एक्सटेम्पर मध्ये. यापुढे तसं होणार नाही, जे काही सुचेल ते करेक्ट सुचेल. त्यामुळे आता ट्रान्सलेट करून आपण बोलणार नाही पूर्वीचं. आता आपल्या डोक्यात नक्की परफेक्ट माहिती आहे की प्रेझेंट टेन्स मध्ये आय गो आहे, फ्युचर टेन्स मध्ये आय विल गो आहे, आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये आय विल गोईंग नाही होणार. आता आय विल बी गोईंग मी म्हणणार. मी फ्युचर मध्ये मी गेलो असेन आय माइट हॅव गॉन म्हणेन, किंवा मी आय विल हॅव गॉन म्हणेन. यापुढे मी आय विल गॉन कधीच म्हणणार, कारण तुम्ही गॉन म्हणजे थर्ड पर्सन थर्ड वर्बचं फॉर्म लावताय, म्हणजे त्याच्या आधी हॅव परफेक्ट आहे, तिथं हॅव यूज केलाच पाहिजे, कारण त्या टेन्सची ओळख आहे परफेक्ट टेन्सची. हॅव, हॅज, हॅड, त्यामध्ये आहे. आय हॅव गॉन, मी गेलेलो आहे. आय हॅड गॉन, मी गेलेलो होतो. आय विल हॅव गॉन, मी गेलेलो असेल. त्यामुळे हा परफेक्ट टेन्स फक्त हॅव, हॅज, हॅड वरती तुम्हाला चेंज करायचा. त्यामुळे टेन्सेसचा यूज आजपर्यंत आपण केला नव्हता, तो आता करू. क्लिअर आहे. या सगळ्यांनी म्हणजे ऑल हॅव गॉन थ्रू दिस कोर्स, की इंग्लिश स्पीकिंग किंवा इंग्लिश जे काही टेक्स्टबुक मध्ये होतं ते सगळ्यांनी टेन्सेस अभ्यास केला. पण आता जे काय आपण करू ते परत एक रिवाइज केला असं समजा 2 दिवस. ठीक आहे. ऑनलाईन आता काही डाऊट यामध्ये क्लिअर आहे? पहिले 2-3 सेशन मराठीत का घेतले, मला काय सांगायचं, तुम्हाला काय समजून घ्यायचं. हा प्लीज. येस प्लीज. विनायक. क्लिअर सर, क्लिअर. क्लिअर ना. ठीक आहे. तर राईट फ्रॉम सिम्पल टेन्स, तिथून निगेटिव्ह वाक्य, निगेटिव्हचं अपोजिट ॲफर्मेटिव्ह वाक्य, ॲफर्मेटिव्हचं पुढचं रेटॉरिकल क्वेश्चन, रेटॉरिकलच्या पुढे वर्बल क्वेश्चन. ओके. WH क्वेश्चन, हे सगळे पार्ट्स ऑफ द स्पीच जे काय आहेत ते सगळे यामध्ये होते. आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण काही सिच्युएशन्स देऊया. जसं आता इथे एक सिच्युएशन आहे मेन, म्हणजे you want to ask direction. Okay. Could you tell how to go to Greentown Mall? आता could you tell, मी मगाशी काय सांगितलं, कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे, पण इथं हा पास्ट टेन्स मधली गोष्ट विचारतोय, फ्युचर मध्ये त्याच्याकडून आन्सर एक्सपेक्ट करतो. म्हणजे कुड यू टेल म्हणजे वुड यू लाईक टू टेल, म्हणजे हे वुड यू लाईक टू टेल हा विलचा पास्ट टेन्स असला, कॅनचा पास्ट टेन्स जरी असला तरी विचारायचं आहे फ्युचर मधल्या गोष्टीचं. ही बोलायची पद्धत आहे. तुम्हाला हे सांगायला आवडेल का,
तुम्ही हे सांगाल का, म्हणजे कुड यू टेल हाऊ टू गेट टू ग्रीन टाउन मॉलला कसं जायचं. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी सेशन चालू असताना किंवा कुठल्याही सेशनला ज्यावेळी तुम्ही रिक्वेस्ट करता एखाद्या कुणालाही, त्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट विचारता त्यावेळी तुम्ही सुरुवात वुड पासून करू शकता, दुसऱ्याला विचारता, आणि स्वतः सांगताना वुड पासून करू शकता. ही एक टिप लक्षात ठेवा. आय वुड लाईक टू टेल यू दॅट इट इज अबाउट दिस, हे याच्याबद्दल आहे. आणि दुसऱ्याला विचारताना कुड यू टेल मी दिस, कुड यू टेल टू हर, कुड यू टेल टू हिम. तुलाही सांगता आलं असतं का, त्याला सांगशील का. म्हणजे बोलायची ती मॉडेस्टी आहे की असं बोलणं पाहिजे. म्हणजे मराठीत पण आपण तू त्याला सांग रे, हे एक बोलणं आहे, आणि तू त्याला हे सांगशील का, हे एक बोलणं. आणि त्याला हे तू सांगायला तुला हे आवडलं असतं का, त्याला हे तिसरी मॉडेस्टी. सेम वे. ओके. देन बिल सेज शुअर ग्रीन टाउन मॉल इज फार टू वॉक. Then John says, oh really, I cannot walk to the Greenstown Mall. No, it is far. It is about 10 miles from here. Okay. Is there a bus I can take to Greentown Mall? मी मगाशी म्हटलं की वर्बची पोझिशन चेंज केल्यानंतर तो क्वेश्चन होतो बरोबर. सिंपल वाक्य काय होतं, देअर इज अ बस. त्या देअर आणि इज ला चेंज केल्यानंतर काय झालं, इज देअर अ बस, तिथं बस आहे का. येस शुअर देअर आर फ्यू बसेस दॅट गो टू Greenstown Mall. गुड. विच आय कॅन टेक. आय कॅन टेक, त्याला WH क्वेश्चन केला. विच आय कॅन टेक, कुठली घेऊ शकतो. यू कॅन टेक बस नंबर्स 5, 15, 24. दे ऑल गो टू Greentown Mall. दे नंतर गो काय यूज केलं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे कन्व्हर्सेशन याच्यासाठी आहे की तुम्हाला जे काय शिकलंय तुम्हाला इथं अप्लाय करता आलं पाहिजे, की तिथं दे नंतर गो का आलं, गोज का नाही आलं. तर थर्ड फॉर्म प्लुरल आहे म्हणून दे नंतर गो. तेव्हा कुठलंही इंग्लिश शिकताना दे नंतर डायरेक्ट गो कडे नजर गेली पाहिजे. ऑल, टू, ग्रीन मॉल सगळं विसरलं पाहिजे. आधी त्यातलं बेसिक काय आहे, सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय. दे गो, ही गोज. ओके. थँक्यू. डू यू नो वेअर आय कॅन गेट बस नंबर 5, 15, 20? शुअर. द बसेस स्टॉप. हा बसेसचा स्टॉप असं नाही म्हणलं, बसेस स्टॉप का, प्लुरल आहे बसेस म्हणून स्टॉप म्हटलं. नाहीतर बस स्टॉप्स असते, एक बस असते. ओके. शुअर द बसेस स्टॉप ऑन 4th Street. यू नीड टू वॉक 2 blocks and then turn left. You will see a candy store. The buses stop in front of the candy store. Thank you. Do you know how often the buses come? Yes, the bus comes every 10 minutes. It takes about 30 minutes to get to Greenstown Mall. It takes का आहे इथं हे लक्षात आलं पाहिजे, कारण इथं आधी मागे एक वचनी बस आहे जी येते, बस कम्स म्हटलं, त्या बसला रेफरन्स घेऊन इट वापर, म्हणजे थर्ड पर्सन आहे म्हणून इट टेक्स आहे. इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स. ज्यावेळी इट म्हणता ते ऑलरेडी सिंग्युलर. ओके. थँक्यू. यू आर व्हेरी हेल्पफुल. यू आर वेलकम. आय एम व्हेरी हॅपी टू हेल्प यू. हे असे कन्व्हर्सेशन बऱ्याच स्पोकन इंग्लिश क्लासेसमध्ये सहज म्हणून घेतले जातात, लोकांना बोलता यावं म्हणून. आपण ही प्रोसेस आता पार केलेली ऑलरेडी, आपण हे बोलतोय, पण त्याच्या बिटवीन द लाईन्स काय दिले हे आपल्याला माहिती पाहिजे. बस कम्स माहिती पाहिजे, बसेस कम माहिती पाहिजे, बसेस स्टॉप, द बस स्टॉप्स. येस लागलं, कारण बसेसला मी कन्सिडर केलं थर्ड पर्सन इट मध्ये. लक्षात आलं. म्हणजे ह्या ओव्हरऑल कन्व्हर्सेशनचा टेक अवे काय आहे, की एक आहे बस स्टॉप्स और बसेस स्टॉप, बस कम्स और बसेस कम्स. इट टेक्स so many efforts. Yeah, efforts
matter or effort matters. So, ते करायला सांगा ना तुम्ही तुम्ही जे you just said that when we have used the bus stops and It is used. कारण त्या सेंटेन्स मध्ये आधी तुम्ही यू कॅन या वाक्यामध्ये बस ऑलरेडी तुम्ही इथं रेफरन्स बसचा घेतलेला आहे. the bus comes every 10 minutes. द बस कम्स एव्हरी 10 मिनिट्स. बस कम्स का? बसला काय कन्सिडर केलं? इट. बरोबर. सगळ्या गोष्टींना इंग्लिशमध्ये इट आहे. जसं आपल्याकडे मराठी जास्त क्लिष्ट आहे. ते पुणे, ती मुंबई, ती सांगली, ते मिरज, ते कोल्हापूर वेगळं, असे बरेच सगळ्याला आपण वेगवेगळं केलेलं आहे. ते पनवेल वेगवेगळं आहे सगळं. तसं सेम वे इथं बस कम्स. वेन देर इज अ थिंग डायरेक्टली द बस कम्स. कारण इथं थर्ड पर्सन यूज केलं द बसला एव्हरी 10 मिनिट्स अँड इट टेक्स अबाउट 30 मिनिट्स टू गेट. इट म्हणजे त्या बस बद्दल यूज केलेलं नाहीये, त्या जाण्याच्या गोष्टीला इट म्हणलं. इट टेक्स सो मच एफर्ट्स म्हणजे ती गोष्ट बरेचसे एफर्ट्स मागते आपल्याकडून. इट टेक्स अबाउट 30 मिनिट्स म्हणजे त्या गोष्टीला करायला 30 मिनिटं लागतात. त्या गोष्टीबद्दल बोलणं म्हणून इट टेक्स. ती जी गोष्ट आहे ती थर्ड फॉर्म आहे म्हणून इट टेक्स. क्लिअर आहे? इट टेक्स और इट डज टेक. येस काढला की मागे डज आहे हे लक्षात ठेवायचं. काय ते हळूहळू लक्षात येईल. क्लिअर आहे? हे छोटस कॉन्व्हर्सेशन होईल बऱ्याच गोष्टी तुम्हाला घेता येण्यासाठी. बस कम्स, बस स्टॉप्स म्हणजे आता याच्या पुढे बोलताना तुम्ही जास्त कॉशियस व्हाल, नॉट कॅज्युअल. क्लिअर आहे? जे आहेत ऑनलाईन जेवढे आहेत. अमित? येस सर. नवीन काही आपण आज काही शिकलेलं नाही, पण जे पूर्वी होतं ते आज क्लिअर आणखी केलं. ओके, या पद्धतीने गेलो तर मला वाटतंय आता बेटर आहे. ओके, काही डाऊट्स आज ऑनलाईन? राजेश? नो सर. नो. शुभांगी? पूजा? नो सर. ओके, फाईन. या वीक मध्ये आपण डेली घेतो सेशन. मे बी दे विल चेक